नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कृपासिंधू रहस्यगाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये मी रेणुका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खूप श्रद्धेने, अभ्यासाने आणि मनापासून तयार केला आहे. अनेक दिवस मी श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचा अभ्यास केला. त्यातील कथा, त्यातील तत्त्वज्ञान आणि त्यातील गुरुकृपेचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. कारण या ग्रंथातील प्रत्येक अध्याय हा फक्त कथा नाही, तर तो आपल्या आयुष्यात कसं जगायचं याचं मार्गदर्शन करणारा एक दिवा आहे, एक दिव्य मार्ग आहे. आज आपण गुरुचरित्रातील अत्यंत प्रभावशाली आणि कृपादायी असा 11वा अध्यायाचं महत्त्व समजून घेणार आहोत. अनेक भक्तांचा अनुभव आहे की या अध्यायाच्या श्रद्धेने वाचन केल्याने मनातील भीती कमी होते आणि संकटातून मार्ग सापडतो आणि आपल्यावर गुरूंची कृपा ही नेहमीच राहते. मंडळी, ही कथा फक्त ऐकायची नाही, तर मनापासून अनुभवायची आहे. कारण गुरुचरित्रातील प्रत्येक ओळ ही भक्ताला गुरूंशी जोडणारी आहे. म्हणूनच हा संपूर्ण व्हिडिओ शांतपणे ऐका. कदाचित या कथेमधील एखादं वाक्य तुमच्या आयुष्यामध्ये मोठा बदल घडवू शकतं. मंडळी, एक काळ असा होता की अनेक लोकांच्या जीवनामध्ये दुःख, संकट आणि असह्यता भरलेली होती. त्या काळामध्ये लोकांना वाटत असे की त्यांच्या जीवनातील अडचणी ह्या कधीच संपणार नाहीत. पण जेव्हा भक्तांच्या मनामध्ये खऱ्या श्रद्धेने गुरूंचा विचार येतो, तेव्हा त्या अंधारातही त्यांना प्रकाश दिसायला लागतो. मंडळी, गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे फक्त एखादा साधू किंवा संत नसतो, तर गुरु म्हणजे आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवणारा एक दीपस्तंभ असतो. जसं अंधारात दीप लावून एक वाट दिसायला लागते, तसंच गुरूंच्या नामस्मरणाने मनातील अज्ञान दूर होऊ लागतं. म्हणूनच गुरुचरित्रातील या अध्यायामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. अनेक लोक आयुष्यामध्ये खूप प्रयत्न करतात, पण तरीही त्यांना समाधान मिळत नाही. काही लोक संपत्ती मिळवतात, काहींना मान सन्मान मिळतो, पण मनातील रिकामी जागा मात्र भरत नाही. कारण त्या समाधानाचा स्रोत हे बाहेर नसतो, तर तो गुरूंच्या कृपेमध्ये असतो. मंडळी, जेव्हा एखादा भक्त मनापासून त्याच्या गुरुच्या चरणी नतमस्तक होतो, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये अद्भुत बदल घडू लागतात. त्याच्या मनातील भीतीही कमी होते, त्याला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला आयुष्याचा खरा अर्थ समजून येतो. मंडळी, गुरुचरित्रामध्ये असं सांगितलं आहे की जीवनात कितीही संकटे आली तरी गुरूंचा आधार सोडू नका, गुरूंचं नामस्मरण सोडू नका. कारण संकट ही कायमची नसतात, ती फक्त आपल्या श्रद्धेची परीक्षा असते. मंडळी, अनेक भक्तांच्या जीवनामध्ये असं घडलं आहे की जेव्हा त्यांच्यावर खूप मोठं संकट आलं, तेव्हा त्यांनी मनापासून गुरूचं नामस्मरण केलं आणि आश्चर्य म्हणजे काय, तर काहीच दिवसांमध्ये त्यांची परिस्थिती बदलू लागली. हीच तर खरी गुरुकृपा असते ना मंडळी. गुरूंच्या कृपेचा अनुभव हा शब्दामध्ये सांगता येत नाही, तर तो फक्त अनुभवावा लागतो. त्याचा अनुभव प्रचिती ही आपल्याला येत असते. जसं एखाद्या सुगंधाचं वर्णन आपण कितीही केलं तरी तो अनुभवण्यासाठी आपल्याला स्वतः त्या फुलाजवळ जावं लागतं. अगदी तसंच मंडळी, तसंच गुरुकृपा समजण्यासाठी आपल्याला श्रद्धेने त्यांचं नामस्मरण हे करावं लागतं. कारण गुरुचरित्राचा हा अध्याय आपल्याला सांगतो की आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी मनामध्ये श्रद्धा ठेवावी. कारण श्रद्धा हीच ती शक्ती आहे जी माणसाला अंधारामधून प्रकाशाकडे घेऊन जाते. मंडळी, जीवनामध्ये अनेक वेळा असं होतं की आपण खूप मेहनत करतो, खूप प्रयत्न करतो, पण तरीही आपल्याला अपेक्षित परिणाम हा मिळत नाही. अशा वेळी आपलं मन निराश होतं. काही लोकांना तर देवावरचा विश्वासच उडून जातो. पण गुरुचरित्र आपल्याला केवळ मार्ग दाखवत नाही, तर आपल्याला हिंमत देखील देतो. मंडळी, गुरुचरित्रामध्ये सांगितलं आहे की प्रत्येक गोष्ट ही आपल्या कर्मानुसार घडते. काही वेळा आपण केलेल्या पूर्वीच्या कर्माचा परिणाम हा आपल्याला आत्ता भोगावा लागतो. पण याचा अर्थ असा नाही की त्या परिस्थितीमधून तुम्ही कधी बाहेरच पडणार नाहीत. गुरूंची कृपा झाली तर तुम्ही त्या परिस्थितीमधून नक्कीच बाहेर पडू शकता. मंडळी, जेव्हा एखादा भक्त मनापासून गुरूचं नामस्मरण करतो किंवा स्मरण करतो, तेव्हा त्याच्या मनामध्ये धैर्य निर्माण होतं. तो संकटांना घाबरत नाही, उलट त्या संकटांचा सामना करण्याची ताकद त्याला मिळते. मंडळी, गुरुचरित्रातील कथा ही आपल्याला सांगते की गुरूंवर विश्वास ठेवणारा भक्त हा कधीच एकटा नसतो. त्याच्या पाठीशी गुरुकृपा ही सदैव उभी असते.
मंडळी, कधीकधी आपल्याला समस्यांमध्ये इतकं अडकून जातो की आपल्याला मार्गच दिसत नाही, पण गुरूंचं नामस्मरण केलं की मन शांत होतं आणि आपल्याला आपोआप योग्य तो मार्ग दिसायला लागतो. म्हणूनच गुरुचरित्रातील या 11व्या अध्यायात एक महत्त्वाची शिकवण दिली आहे. ती म्हणजे गुरूंवर विश्वास ठेवला तर जीवनातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होऊ शकतात. म्हणूनच गुरूंची कृपा हे माणसाच्या बुद्धीच्या पलीकडे असते. जिथे माणसाची शक्ती संपते तिथे गुरूंची कृपा सुरू होते. मंडळी, गुरुचरित्रातील या अध्यायाचा खरा अर्थ समजून घेतला तर आपल्याला फक्त एक गोष्ट लक्षात येते किंवा एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे जीवनामध्ये गुरुचं स्थान किती महत्त्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये गुरुचं स्थान किती उच्च आहे. म्हणूनच गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारा व्यक्ती नाही, तर गुरु म्हणजे आपल्याला आपल्या आत्म्याला जागृत करणारी शक्ती असते. मंडळी, अनेक लोक आयुष्यभर बाहेर सुख शोधत राहतात. ते संपत्ती, मान सन्मान, पद या गोष्टी मिळवण्यासाठी धडपड करत असतात. पण शेवटी त्यांना जाणवतं की खरा आनंद या गोष्टींमध्ये नाही. खरा आनंद हा मनाच्या शांततेमध्ये आहे. मंडळी, आणि ती शांतता ही गुरूंच्या कृपेने, गुरूंच्या नामस्मरणाने मिळते. गुरुचरित्रातील कथा आपल्याला सांगते की जेव्हा भक्त मनापासून गुरुचं नामस्मरण करतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडू लागतात आणि त्याच्या विचारांमध्ये बदल होतो, त्याच्या वागण्यामध्ये बदल होतो आणि हळूहळू त्याचं संपूर्ण आयुष्य बदलायला लागतं. मंडळी, हीच गुरुकृपेची खरी शक्ती आहे. गुरुचरित्रातील या 11व्या अध्यायाचं वाचन करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ती म्हणजे हे वाचन फक्त शब्दांचं नसावं, तर ते मनापासून असावं. कारण श्रद्धेने केलेलं वाचन हेच गुरूंना प्रिय असतं. जेव्हा भक्त श्रद्धेने गुरुचरित्र वाचन करतो तेव्हा त्या शब्दामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा म्हणजे मनाला शांत करते, आत्म्याला बळ देते आणि जीवनाला नवा मार्ग दाखवते. मंडळी, आज आपण श्री गुरुचरित्रामधील अत्यंत प्रभावशाली 11वा अध्यायाचं महत्त्व समजून घेतलं. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी मी गुरुचरित्र ग्रंथाचा अभ्यास करून त्यातील तत्त्वज्ञान समजून घेऊन आणि भक्तांना खऱ्या अर्थाने ज्ञान मिळावं या उद्देशाने मनापासून मेहनत घेतली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला अशाच प्रकारे गुरुचरित्रातील अध्यायांचं महत्त्व, स्वामी समर्थांचा संदेश आणि आध्यात्मिक कथा ऐकायला आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांपर्यंत, मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही गुरुचरित्राचं पवित्र ज्ञान मिळेल. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकन दाबा, कारण इथे तुम्हाला नियमितपणे मिळणार आहेत गुरुचरित्र कथा, स्वामी समर्थाचे संदेश आणि भक्तिमय ज्ञान. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.